हाय फ्रेंड्स, मित्रांनो, तुमचं प्रथम माझ्या ब्रदर ऑल पेंटिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण PVPला वुडन टेक्स्चर कसं काढायचं हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही प्रथम माझ्या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील माझे नवनवीन पेंटिंग विषयीचे व्हिडिओ पाहण्यास मिळतील. तर मित्रांनो, चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, PVPला वुडनचं ऑइल पेंटमध्ये कसं टेक्स्चर करायचं, तर ह्यासाठी आपल्याला पहिल्यांदा PVPला एक प्रायमर हात लावून घ्यायचा. नंतर प्रायमरचा एक हात लावल्यानंतर 2 हात पुट्टी भरायची. 2 हात पुट्टी भरून झाल्यानंतर ते आपण पॉलिश पेपरने 220 नंबरच्या घासून घ्यायची आणि घासून घेतल्यानंतर पुट्टी त्या ठिकाणी घासलेल्या ठिकाणी आपल्याला पुन्हा अजून एक प्रायमरचा हात द्यायचा आहे. प्रायमरचा हात देऊन झाल्यानंतर आता मात्र वेळ येते ती म्हणजे PVPला वुडन टेक्स्चर काढायची. तर PVPला वुडन टेक्स्चर काढण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते? रोलर, 1 इंची 2 ब्रश, टर्पेंटाईन तेल, तसेच ब्लॅक ऑइल पेंट आणि गोल्डन ब्राऊन ऑइल पेंट इत्यादी साहित्य लागतं. तर मित्रांनो, थोडंसं टर्पेंटाईन तेल टाकून गोल्डन ब्राऊन कलरमध्ये घ्यायचं आणि सीटवरती ब्राऊन कलर अप्लाय करून घ्यायचा. ब्राऊन कलर अप्लाय करून घेतल्यानंतर त्यानंतर 1 इंची ब्रशने आपल्याला ब्लॅक कलर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला टेक्स्चर काढता यायचं म्हणजे वल्या कलरमध्येच आपल्याला हे टेक्स्चर काढायचं असतं, तरच फर्निचरचा कलर त्या ठिकाणी दिसतो. बघा व्हिडिओमध्ये कसं दाखवत आहे मी. ब्लॅक कलरच्या पट्ट्या मारून घ्यायच्या आणि थोडासा असा हलक्या हातानं जो ब्लॅक कलर आहे तो पुसून घ्यायचा. अशा प्रकारे वुडनचं ऑइल पेंटमध्ये टेक्स्चर काढण्याची ही पद्धत आहे मित्रांनो. अगदी सोपी पद्धत आहे मित्रांनो. तुम्ही जर कलर करायचा विचार करत असाल तर आपल्या घरामध्ये जर PVP असेल तर त्या ठिकाणी पेंटर मित्राकडून तुम्ही अशा प्रकारची वुडन टेक्स्चर लाकडासारखी दिसणारी डिझाईन काढून घेऊ शकता आणि अगदी सोपी आणि अगदी कमी खर्चामध्ये आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांच्या घरात देखील अशा प्रकारचे फर्निचरसारखं दिसणारं डिझाईन त्यांना काढता येईल आणि इतरांना देखील पेंटरांना देखील त्यांना सांगता येईल. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा आणि मस्त राहा आणि आपल्या मित्रांची काळजी घेत राहा. धन्यवाद.